मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही? पालकांनी हे 4 उपाय आणि एक महत्त्वाचा मंत्र नक्की जाणून घ्या. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्र हो, आजचा विषय प्रत्येक आई वडिलांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. अनेक पालकांची एकच तक्रार असते, माझं मूल अभ्यासाला बसतच नाही. 5 मिनिटात त्याचं लक्ष मोबाईलकडे जातं. कितीही शिकवलं तरी लक्षात राहत नाही. जर तुमच्याही घरात अशीच परिस्थिती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असे काही सोपे, पारंपरिक आणि मानसिकदृष्ट्या उपयुक्त उपाय सांगणार आहे, जे मुलांमध्ये अभ्यासाची सवय, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यास मदत करते. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं पटकन शिकतात, काहींना थोडा जास्त वेळ लागतो. याचा अर्थ ते कमी हुशार आहेत असं अजिबात होत नाही. योग्य वातावरण, प्रेम, प्रोत्साहन आणि सातत्य मिळालं तर प्रत्येक मूल प्रगती करू शकतं. आता पाहूया पहिला उपाय. 1. मंत्र जपाने मन एकाग्र होण्यास मदत होते. भारतीय परंपरेत अभ्यास सुरू करण्यापूर्वी ज्ञानदेवता सरस्वतीचे स्मरण करण्याची प्रथा आहे. मुलाला अभ्यासाला बसवण्यापूर्वी 3 वेळा ओम ऐं सरस्वते नमः किंवा गायत्री मंत्र म्हणायला सांगा. हा जप काही सेकंदाचा असतो, पण त्यामुळे मुलाचं मन शांत करण्याची आणि अभ्यासासाठी मानसिक तयारी करण्याची सवय लागते. अनेक कुटुंबांमध्ये हा एक सुंदर दैनंदिन संस्कार मानला जातो. 2. सकाळचा सूर्य आणि सकारात्मक सुरुवात. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला नमस्कार करणे किंवा तांब्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करणे ही भारतीय परंपरा आहे. यासोबत काही मिनिटे सूर्यनमस्कार केल्यास शरीर सक्रिय होते, मन प्रसन्न राहते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. नियमित दिनचर्या मुलांच्या शिस्तीवरही चांगला परिणाम करू शकते. 3. अभ्यासाची योग्य जागा. घरात अभ्यासासाठी शांत, स्वच्छ आणि हवेशीर जागा निवडा. वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करणे शुभ मानले जाते. याबाबत वैज्ञानिक पुरावे मर्यादित असले तरी व्यवस्थित प्रकाश, कमी आवाज आणि नियमित अभ्यासाची जागा मुलाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. मुलाच्या टेबलावर अनावश्यक खेळणी, मोबाईल किंवा लक्ष विचलित करणाऱ्या वस्तू ठेवू नका. 4. तुळशीचे महत्त्व. पूजेनंतर एक तुळशीचे पान घेण्याची परंपरा अनेक घरात आहे. तुळशीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. ती आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. मात्र मुलाला रोज तुळशीचे पान देण्यापूर्वी त्याला कोणतीही ॲलर्जी किंवा वैद्यकीय अडचण नाही याची खात्री करा. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे उपाय करूनही जर पालक रोज मुलाला ओरडत असतील, तुलना करत असतील किंवा अपमान करत असतील तर त्याचा फायदा किती होईल? उत्तर आहे फार कमी. कारण मुलाच्या यशाचा पाया हा प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन असतो. समजा मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले, अनेक घरात लगेच तुलना सुरू होते. शेजारच्या मुलाला बघ, तुझ्या चुलत भावाला किती मार्क्स आले, तू काहीच करू शकत नाहीस, असे शब्द मुलाच्या मनावर खोल जखम करू शकतात. त्याऐवजी त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि शांतपणे सांगा, काही हरकत नाही बाळा, मला तुझ्या मेहनतीवर विश्वास आहे. आपण पुढच्या वेळी अजून चांगली तयारी करू. विश्वास ठेवा. आई वडिलांचे हे शब्द मुलाला पुन्हा उभा राहण्याची ताकद देतात. गुण महत्वाचे आहेत, पण त्याहून महत्वाचा आहे मुलाचा आत्मविश्वास. 95% गुण मिळवणारा विद्यार्थीच आयुष्यात यशस्वी होतो असे नाही. जिद्द, मेहनत, चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि सातत्य हे गुण आयुष्यभर उपयोगी पडतात. म्हणून मुलावर अभ्यासासाठी दबाव टाकण्यापेक्षा अभ्यासाची आवड निर्माण करा. त्याच्या सोबत बसा, त्याच्या अडचणी समजून घ्या, छोट्या यशाचंही कौतुक करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आज तुम्ही मुलाला दिलेला आत्मविश्वास उद्या त्याच्या मोठ्या यशाचं कारण ठरू शकतो. मुलांना मोठं करण्यासाठी महागडे क्लासेसच नाही तर प्रेम, संयम, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन हे तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा.
खाली कमेंट करून सांगा तुमच्या मुलाचा अभ्यास सुधारण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करता. अशाच सकारात्मक, संस्कारक्षम आणि उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत आपल्या मुलांवर प्रेम करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या सुंदर भविष्याची मजबूत पायाभरणी करा. धन्यवाद.